आज जर मला तुम्ही म्हणलं सतत रावण लिहिशील का, हा. तर आज मी लिहिणार नाही. बळी कुठून निघाला? बळी ठरवून निघलं. अच्छा. पुण्यामध्ये आपण आहोत, त्या पुण्यातली एक सर्वसाधारण की तुम्ही पुस्तक लिहिता तर लिहित राहायचं, प्रकाशक बनायचं नाही. प्रकाशन झाल्यावर मला कळालं यार आपल्यापेक्षा जास्त तर प्रिंटर कमवतोय. ही जी ताकद आहे ही ताकद कुठेतरी बीडमधून गावातून आली असं वाटते. सर एमपीसीच मी अभ्यास करतो हो. 3 महिने. तिसरं नाटकच होतं वडिलांपासून. म्हणलं आपण होत नाही. वडील काय म्हणले म्हणजे तू म्हणलं का तुला तुझी पहिल्यांदा अवकात कळाली. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की आपला जो प्रवास आहे हा कधीही एका रेषेत नसतो, परंतु बरेचदा आपण अपेक्षा करतो की आपला प्रवास एका रेषेत झाला पाहिजे आणि मग आपल्या अपेक्षेनुसार होत नाही आणि मग आपल्यामध्ये राग चिडचिड अशा गोष्टी होतात. परंतु आपला हा प्रवास जसा आहे तसा जो माणूस करू शकतो तो खऱ्या अर्थानं आपण ज्याला प्रगती म्हणतो त्या प्रगतीच्याही पलीकडे जाऊ शकतो. आज आपल्या 3 टॉकमध्ये असे गेस्ट आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज जर घ्यायचा म्हटलं तर एका अँगलनं कुठलंही घेता येणार नाही. तुम्ही त्यांना उद्योजक म्हणू शकता, तुम्ही त्यांना लेखक म्हणू शकता, साहित्यिक म्हणू शकता किंवा व्यक्ती म्हणून, म्हणजे ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून जर आपण त्यांच्यासोबत गप्पा केल्या तर ह्या सगळ्यांपेक्षा त्या अधिक अत्यंत सुंदर गप्पा होऊ शकतील असं मला वाटतं. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी शरद तांदळे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, महाराष्ट्राला तुमचा परिचय खूप चांगला आहे. उद्योजक म्हणून आहे, बीडसारख्या जिल्ह्यातून तुम्ही आलात, लंडनपर्यंत गेलात, तो सगळा प्रवास बहुतेक आपल्या युवकांना माहीत आहे. माहिती झालाय जवळपास. लेखक म्हणून तुमचा प्रवास म्हणजे आत्ताच उदाहरण आपण सांगितलं की शुभम पुस्तक आणण्यासाठी गेला आणि समोरच रावण उभा होता. रावण पुस्तक दिसलं. रावण पुस्तक दिसलं. मग अशी चर्चा करताना तुम्ही एक मला सुरुवात तिथून करायची आहे की रावण पुस्तक लिहिण्यामागे, म्हणजे तुम्ही असं म्हटलं होतं की मला सुरुवातीला लोकांना असं वाटत होतं की वेगळ्या विषयावर काहीतरी लिहिलं पाहिजे, पण तुम्ही रावण ह्या विषयावर लिहिलं, तर नेमका तो धागा तुमच्या विचारामध्ये कुठून आला होता की आपण रावणापासून सुरुवात केली पाहिजे? खरं म्हणलं ना सर, आता पहिले तर धन्यवाद बोलवलं. आज जर मला कोणी म्हणलं शरद रावण लिहिशील का, तर आज मी लिहिणार नाही. तेच पुस्तक जर नसतं ना आज, त्याचं कारण असं आहे की मला नंतर कळाले की याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत. बरं. की एक रावण तुम्ही लिहिल्यावर काय होऊ शकतं. त्यावेळेस असं झालं माझं की एक तर लहान मुलाला नसते का आगीची जाणीव नसते. बरोबर आहे. आणि तो त्याला हात लावतो, मग चटका लागल्यावर त्याला कळतं अरे हात लावायचा नाही. आता मला कळालं की ती आग आहे. त्यावेळेस खरं सांगायचं म्हणजे तर एक मी बीड जिल्ह्यातलं वडील आई वडील शिक्षक आहेत, त्यामुळे घरात वाचनाचं वातावरण होतं. बरोबर. त्यामुळे मी एक लेखक आहे का माहीत नाही, पण मी एक चांगला वाचक आहे. आणि ते वडिलांनी ते बाळकडू पाजलं म्हणा मला. आणि मग शाळेपासून प्र के यात्रे, पु ल देशपांडेपासून वाचत आम्ही कथा कादंबऱ्या, नारायण धारपांच्या भयकथापासून चालू झालेलं शंकर पाटलाचं वाचलेलं ग्राम. तिथून कॉलेजला गेलो. इंजिनिअरिंगला गेल्यावर मग शहरं सोडली की माणसाला काय दिसतं पहिले, तर डाव जो दिसतं, बरोबर, नंतर वरचं खालचं दिसतं, मागचं पुढचं बी दिसतं. मग त्याच्यात मला दिसलं की मार्क्स वाचले पाहिजेत, बरोबर, फुले वाचले पाहिजेत, बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजेत, विचारधारेवर अभ्यास पाहिजे. आणि त्याला मी एक त्यावेळेस छंद म्हणूनच बघतो वाचन, की आपल्याला आवडतं म्हणून. मला नव्हतं माहिती की वाचन छंद नसून एक गरज आहे, पण नंतर ते मला जाणवायला लागलं. हे वाक्य सर खूप महत्त्वाचं आहे. हां. की आणि ती गरज ज्यावेळेस आपल्याला कळते, मला वाटतं ती शॅडोमध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ज्याला आपण म्हणतो किंवा जे काय आयुष्य आपण जगतो त्या जगण्यावर एक सायलेंट, आपण नाही म्हणत जेवण करताना सायलेंट मसाला असतो की जो ओळखू येत नाही पण तो चव देतो, तर तसं होतं. तर तिथून पुण्यात आलो, पुण्यात पण वाचन चालू होतं आणि बिझनेस स्टार्ट केला. पण वाचनाला मला खंड नाही पडला. त्याला कारण होतं की वडिलांचं एक वाक्य माझ्या हृदयात घुसलेलं आहे की शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. मग त्या वाचण्याच्या याच्यात होतो मी. आणि बॅड लक माझं की 2011ला वडील वारले. आणि वडील वारल्यानंतर मग जरा एक डिप्रेशनमध्येच होतो मी बरेच दिवस. तर वडील वारला आमच्या घरातला मोठा मी. मग मोठा असल्यामुळं काय झालं की घरात गरुड पुराण लावलं होतं 10 दिवस. अच्छा. वारले त्या दिवशीपासून 13व्यापर्यंत. बरं.
मग ते महाराज बसले होते तर त्यांच्या शेजारी मीच बसायचो दररोज सकाळी पूजेला 3 तास. बरं. मी त्याला प्रश्न विचारायला ते वैतरणी नदी कुठे आहे. हां हां. मग तो नचिकेतच कसं काय गेला अजून पुन्हा त्यातले कॅरेक्टर्स येतात हो हो की नचिकेतने मेल्यावर स्वर्ग पाहिलास. हो. आणि मी त्याला बरेच प्रश्न विचारले. ते मला म्हणले हे हो माझा काय अभ्यास नाही, हां. तुम्ही स्वतः गरुड पुराणांना अभ्यास करा. अच्छा. वडिलांचा आत्मा कुठं गेला असेल असं एक त्या डोक्यात त्यावेळेस होतं. त्याच्यात ते गरुड पुराणाने मी 18 पुराणं घेतली. बरं. 18 पुराणं घेतले, 4 वेद घेतले, उपनिषद घेतले, तर ब्राह्मण घेतलं. जवळपास 48 पुस्तकांचा सेटच मी पूर्ण घेतला. आणि 2011 ते 2013 बरं. मी 2 वर्ष सर डेली 8 तास वाचले त्याचे. बापरे. आणि सगळे पुराणं मी एकमेकाला इंटरलिंक करत होतो. बरं. आणि मला ते कुणाला दाखवायचं नव्हतं, फक्त वडिलांचा आत्मा कुठं गेला असेल एक छोटंसं थॉट, आणि आपण काय केलं पाहिजे, मृत्यूनंतरचं जग वगैरे. आणि त्याच्यात पुराणं, त्यातली कथानकं माझ्या डोक्यात घुमायला लागली. त्याच वेळेस ते पुराण आणि ते स्वतःशी आत्मचिंतन चालू होतं. त्याच टप्प्यात माझा बिझनेसही ग्रो केला. म्हणजे मला एक लोक म्हणतात की कामामुळं वाचनाला वेळ मिळत नाही, हो. पण तुम्ही वाचनात कॉन्सन्ट्रेट राहिला तर तुमच्याकडे कामंसुद्धा चांगले होतं. हा अनुभव मी घेतला. बरोबर आहे. आणि 2013ला मग लंडनला प्रिन्स चार्ल्सकडनं जो अवॉर्ड मिळतो त्यासाठी नॉमिनेशन झालं. हो. आणि लंडनला जाताना पहिल्यांदा विमानात बसलो. बरं. विमानात बसल्यावर आधीचं सगळं पुराण डोक्यात होतं की पुराण करा, मायथॉलॉजी, इंडियन मायथॉलॉजी, गरुड पुराण, सिंह, वराह पुराण. आणि बसल्या बसल्या पहिले विचार, अरे विमान तर भारतात पहिले उडवलं आहे, हम्म. अरे आपलं विमानशास्त्र वाचायचं राहिले, अच्छा. अरे रावण वाचायचा राहिला, हम्म. रामायण समजून घ्यायचं राहिलं. असं डोक्यात आलं आणि लंडनला गेलो. 10 दिवस तिथं होतं, 8-10 दिवस. रिटर्न आलो त्याच दिवशी सकाळी फ्लाईट उतरली. मी घरी गेलो, फ्रेश गेलो आणि आमच्या नेर्लेकरकडे गेलो. बरं. पुराणांचं दुकान, पुस्तक विकतं त्यांच्या. अच्छा. म्हणलं विमानशास्त्र, रावण याच्याशी निगडीत जेवढे पुस्तक आहेत तेवढे द्या. बरं. त्यांनी काढले मग 50-60 पुस्तकं. अच्छा. आणि मला रावण लिहायचं डोक्यात नव्हतं, रावण वाचायचं डोक्यात होतं. बरं. मग मी रावणावरच्या 4-5 कादंबऱ्या घेतल्या, पुस्तकं घेतले. मग त्या कादंबऱ्या फॅक्टला धरून नव्हत्या, मायथॉलॉजी चेंज केल्या होत्या. मग वाल्मिक रामायण वाचलं, मग त्या तुलसी वाचलं, मग कंबन वाचलं, बरं. मग त्याचे विश्लेषण वाचले बरेचसे, त्याचे निरुपम वाचले. आणि मग हे वाचताना मला ते रावण विमान असं दिसायला लागलं. आणि सहज डोक्यात आलं, रावणावर एक चांगलं पुस्तक व्हायला पाहिजे यार, किती भारी कॅरेक्टर आहे, बरं. कोणतरी लिहायला पाहिजे. हो. मी लिहायला पाहिजे हे पण डोक्यात नव्हतं, कोणतरी लिहायला पाहिजे. बायको म्हणली दुसऱ्या कुणाला सांगूस तर, आई बायको सगळ्या बोलताना जेवताना बोलत, दुसऱ्या कुणाला सांगूस तर स्वतः ट्राय करावं. बरं. मग मी त्यावेळेस साहित्यिकांना कळालं नाही का एवढा चांगला विषय होता, का पुस्तक नाही याच्यावर. हां हां. मग असं विचारायला खरंच आपण लिहून बघितलं पाहिजे. आणि तोपर्यंत मी 10वीला निबंध लिहिलं तर ते शेवटचं होतंच. अच्छा. म्हणजे मला कोणी म्हणलं ना रावण हे पुस्तक कोणत्या प्रकारात येतं मराठी साहित्यात, मग मी म्हणलं उत्तर दिलं त्याचं की मला 2च प्रकार माहिती, हो. एक गद्य हो. आणि शेवटी असतं पद्य. पद्य. बहुतेक हे गद्य असण्याची शक्यता आहे. आणि म्हणजे इतकं बेसिक लिटरेचरचं नॉलेज आहे. जे मनात जे वाचलं त्याचे पॉईंट्स काढले. आणि चांगला वाचक असल्यामुळं बहुतेक काय नाही लिहायचं हे तर माहीत होतं. बरं. आणि 4 वर्ष अभ्यास केला, रेफरन्सेस शोधले, कनेक्टिव्हिटी घेतली. आणि मला एक गोष्ट कळाली की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असलात, डेडिकेशननी एखादी गोष्ट जर तुम्ही केली तुम्हाला यश मिळतं. तर असं करून ते यश म्हणजे पुस्तक किती जातं हे नाही, यश हेच होतं की ते पुस्तक लिहून झालं. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यात असं काही रावण लिहून बऱ्याच जणांना वाटतं रावणाचं काय ग्लॉरिफिकेशन करायला लागतं, रावणाची बाजू मांडतायत, मग तुम्ही कुठल्या विचारधारेच्या, तसं काहीच डोक्यात नव्हतं. पुस्तक आल्यानंतर त्याच्यावर ज्या लोकांच्या प्रतिक्रिया म्हटल्या त्याच्यावर मला कळालं की हे असं पण आहे. काय. पण तसंही असलं तरी लोकांनी आधी विरोध केला, नंतर लोकांनी ॲक्सेप्ट केलं. आता आपल्याकडनं 1.25 लाखाच्या वर सेल आहे, पायरेसी मार्केटमध्ये त्याच्या डबल आहे असं म्हणतात. बरं. त्यामुळं पर्क्युलेट झालं. मला एक गोष्ट कळाली की रावण लिहा नाही तर कोणी काही लिहा, मनातून आलं की होतं. मला असं वाटतं की ती जी निरागसता होती, याच्यावर काय कॉन्ट्रोवर्सी आहे हे मला माहित नाही. मला ते भावलं आणि मी ते लिहिलं. हां बस. आणि मी ह्याच विचारत होतो की मिराजदारांचं आपण औरंगजेबचं शहनशाह वाचतं, हो. चंगेज खानचं पुस्तक वाचतं, क्रूर कर्म असे त्यांच्यावर वाचतं. आणि मग ह्याच्यावर का पुस्तक असं ना. बरं ऑलरेडी रावणार 3-4 कादंबऱ्या आहेत, बरोबर आहे. पण ते फारच म्हणजे नावसुद्धा काढलं आहे अशा पद्धतीने घाणलेल्या आहेत त्या. म्हणजे मायथॉलॉजीची मोडतोड करून. मला असं वाटायचं की तुम्ही एकाला कादंबरीच्या वेळेस, म्हणजे आपण अजूनही पुस्तकाला ज्ञानाची भाषा म्हणतो, हो. आणि आपण एखादं पुस्तक वाचतोय, मग ती मस्त ललित असो, कादंबरी असो किंवा रेफरन्स बुक असो, पण कुठल्याही पुस्तकाला पाय लागला तर आपण पाया पडणारे लोक आहेत. बरं. मग आपण काही पुस्तकाच्या वेळेस लिहितो
त्यावेळेस वाचक त्याच्याकडून मला काहीतरी मिळेल ह्या चक्करमध्ये असतो, म्हणजे काहीतरी मला स्वतःत बदल होईल. बरं. पण तुम्ही काही फक्त ओळीला ओळ लिहिली तर ते पुस्तक होत नाही. बरोबर. त्यासाठी रेफरन्स असावेत असं मला वाटायचं. म्हणून मी सगळ्या रेफरन्स, म्हणजे सरसावाला मला रावण लिहिला म्हणून शिव्या बसल्यात, बरं. काही ट्रोल पण झालं मी. पण एकही पोस्ट किंवा एकही प्रतिक्रिया माझ्याकडे अशी नाही की ही ओळ चुकली म्हणून. ते सगळ्यात मोठे यश ते आहे सगळ्यात आपलं. मोठं यश. आपलं तर तेच मोठं हां, यश. बारीक तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतं लोकांना चांगलं वाचायचं. मला ज्यावेळेस लोक म्हणले की पुस्तक वाचणं हा प्रकार संपला आहे, हो, त्यावेळेस 1,15,000च्या वर विक्री झाली. हो. म्हणजे लोक चांगलं लिहिलं तर वाचतात, वाचतात. वाचन संस्कृती कमी झालेली नाही. बरोबर आहे. पण आता एकीकडे ही मायथॉलॉजीची कादंबरी, दुसरीकडे आंतरप्रेन्युअर, हम्म. तो प्रवास कसा होता? सर मी पहिले मी लेखक नाहीच, त्याच्यामुळे असं काही ठरवून काहीच नव्हतं. बरोबर आहे. रावण लिहिलं मी, आणि मी कादंबरी लिहिली सर. अच्छा. मी लेखक झालो, पण जे मी बिझनेसमध्ये माझं आंतरप्रिनरशिपवर काम झालं त्यातल्या कोणालाच कल्पना नव्हती हे रावण काय. बरं. म्हणजे लोकांना पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम आपण पाहतो की 100 लोक असतात, हो, हो. 4-5 जण गप्पा, फार मोठं योगदान दिलेलं आहे साहित्यात तुम्ही, आता असं काही भाषणं होतात. आम्ही काही त्या चक्करमध्ये, मी पॅरलली बिझनेसमध्ये होतो. तरुण मुलांना उद्योजकतेत आणण्यासाठी प्रयत्न चालू होते. बरं. ज्यावेळेस कार्यक्रम जाहीर केला आम्ही, तर 2,500-3 हजार लोक तिथं आले. बरं. आणि मी तुम्हाला आता सांगतो त्यातले 10% लोकांनाच लिटरेचर माहीत असं, बरं. बाकीचे सगळे उद्योजकतेचे यायचे हो, होते. ते माझा कनेक्टच तो होता. बरोबर आहे. सगळे तरुण मुलं होते. मग कादंबरी लिहिली तर मी कादंबरी द्यायचो. पण ज्यावेळेस भाषणाला जात होतो किंवा मिटकॉन असं इंजिनिअरिंग कॉलेज, MBA कॉलेजला, तिथं मी कादंबरीचा उल्लेख करत होतो की मी लिहिली आहे म्हणून. अच्छा. पण मिटकॉनच्या काय कार्यक्रमात गेलो असंच, आणि ॲग्रिकल्चर म्हणजे फूड प्रोसेसिंगचा बिझनेस करणाऱ्यांची समेट होती. हो. तर तिथं अध्यक्ष भाषणात बोलताना मी भाषण गेलं, मी रावण कादंबरी लिहिली. आयोजक आमचा एक मित्र होता चैतन्य जांजुर्ले, तो गेला स्टेजवर, नंतर आभार म्हणला, सर ते कादंबऱ्या ठीक आहेत म्हणला, हा. ह्या मुलांसाठी काहीतरी लिहा. बरं. आता मी म्हणलं ह्यांसाठी काहीतरी लिहू म्हणलं आपण. हा. पण मी सेल्फ हेल्प पुस्तकाच्या विरोधातला. बरं. सेल्फ हेल्पचे नसतात का की तुम्ही तुमच्या भाषणात खूप बोलले पण आहे. कारण त्या पुस्तकाने मी स्वतःला फसला गेलो. बरोबर आहे. हो. मग म्हणलं अरे सेल्फ हेल्पच्या पुस्तकासारखं आपण पुस्तक लिहिलं तर त्याच्यात अजून एक भर पडली. म्हणजे तुम्ही आता पुस्तक बघितलं की त्याच्या प्रस्तावनेत मी लिहिले हो. की सेल्फ हेल्पच्या पुस्तकात अजून एका पुस्तकाची भर पडली, याच्या पलीकडे काही फरक झाला असं मला वाटत. तर बऱ्याच दिवसात डोक्यात होतं उद्योजकतेवर लिहावं, पण काय लिहावं उद्योजकतेवर. हो. मग असं डोक्यात आल्यावर लॉकडाऊन लागला. मग लॉकडाऊनला मी घरी गेलो बीडला. मला वाटलं आपल्याकडे महिनाभर वेळ आहे, स्टार्टिंगला होतं ना, महिन्याभरात संपलं. हो. तर आपण आता काय लिहायचा विचार करू. मग काय लिहावं असं आलं तर मग म्हणलं आपले अनुभव का नाही लिहू, अच्छा. आणि असे अनुभव असतील की जे फॅक्टवर असतील. बरं. आणि कारण की हे पुस्तक माझ्या त्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यातला माणूस ते वाचणार. बरं. मग मी त्याच्यात कुठलाही आडपडदा न ठेवता, म्हणजे आम्ही रात्री भर सिगरेट पिलो, बरं. हे वाक्य मी त्यात लिहिलं. अच्छा. आणि मुलं ह्या वयात, किंवा मी गुंडगिरी केली, हो. बरेच जण करतात, आणि मी ते लिहिलं, आणि त्या चुका झाल्याचे माझ्यावर काय वाईट परिणाम झाले. हा. म्हणजे मी तत्वज्ञान देत नाही बसलो. बरोबर. हो. मी सांगितलं मी असं बघितलं, मी इथं चुकलो, तुम्ही इथं असताना तर चुकू नका. हो. मग असं सांगत एक आयुष्यातले सरळ अनुभव 2 महिन्यात लिहिलं सर. हो. लिहिलं पण जुलै महिन्यात 2020ला पब्लिश पण केलं. मला वाटलं नव्हतं त्याला एवढा रिस्पॉन्स मिळेल. ते पुस्तक आत्ता आज काल परवाचा आकडा काढायला लावला मी, एक्झॅक्ट किती गेले बघा. तर 1200 पुस्तकं कमी आहेत 1 लाखाला. बापरे. तर ते एक पुस्तक इतक्या जण, आणि ते पुस्तक 3 तासात वाचून होतं. तर ते पुस्तक मी गेल्या काय पॉडकास्टमध्ये म्हणलं विकत घेऊन वाचा, हो. पायरसी वाचा, हो. नाही तर टेलिग्रामला तिकडं पण वाचा, कसंही वाचा. कसंही वाचा म्हणलं. बरोबर. आता काय माझी काही त्याच्यात अपेक्षा नाही राहिली ना, असंही काही ते अँगल. पण त्या पुस्तकाने मला सर खूप चांगला एक रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे तरुणांपाशी कनेक्टिव्हिटी ही झाली की खूप मुलं मला जे भेटतात कार्यक्रमात किंवा रोडला असं कुठं सर, त्या पुस्तकामुळं मला फरक पडला. मी त्या टप्प्यावर होतो, मी ती चूक करणार होतो, वडिलांसोबत माझे संबंध चांगले झाले, मी इकडे जाणार होतो, मी डिसिजन घेणार होतो, तुमच्यामुळे झालं. तर मला असं वाटतं की सर आता तुम्ही एवढं वाचलं असेल, मी वाचतो पण सगळे वाचतो. आपण किती लोकांना फोन करून थँक्यू म्हणलो लेखकांना, खूप कमी. वाचतो आपण, छान वाटतं ठेवून आपल्याला. देतो. भेटला समोर तर म्हणतो सर छान होतं बरं पुस्तक, आता तो तुमचा मानला तसं. सर माझ्याकडे आंतरप्रिनर वाचून 10,000च्या वर प्रतिक्रिया, थँक्यूच्या. बापरे. म्हणजे माझ्या मनात विचार आला, मी कधीच कोणाला थँक्यू नाही म्हणलं, मलाही आवडलीत काही पुस्तकं. पण थँक्यू म्हणल्याने जे सॅटिस्फॅक्शन आहे ते म्हणजे सगळ्यात मोठं वेगळं वाटतं. वेगळं. म्हणजे मला
आंतरप्रेनर पुस्तकाने तर मी भरून पावलं म्हणत नाही का तसं. सर तुम्ही बीडमधून आले, मी यवतमाळहून आलो. हां हे मुद्दाम सांगतोय. आता आपण कर्मभूमी म्हणजे आपलं पुणे आहे असं आपण समजतो. आपण अशा ठिकाणी आहो की जिथं तुम्ही एक काम केलं तर एक काम करत राहायचं, उगाच इकडे तिकडे जायचं इकडे नाही, तिकडे वळून बघायचं नाही. इकडे तिकडे बघायचं नाही. तर अशा ठिकाणी उद्योजक म्हणून करताना, त्यानंतर एकदम लेखक झालो आपण, साहित्यिक झालो, असे जेव्हा आपण ट्रॅक चेंज करतो खूपदा, तर लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात? सर काय होतं की आता तुम्ही म्हणलात उद्योजक झालो, नंतर लेखक झालो ट्रॅकमधून. मला जे म्हणायचं ते आधीच म्हणून झालेले लोकांचं. बरं. म्हणजे कसं की मी ट्रॅक काय पहिल्यांदा चेंज नाही केले. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं आयुष्य एक प्रयोगशाळा आहे. हो. आणि जर आपल्यावर पूर्वजांची पुण्य आहे की आपलं डेलीचं इन्कमसाठी आता एवढी झटपट करायची गरज नाही आहे किंवा एवढा संघर्ष करायची गरज नाही, तर नवीन प्रयोग का करू नये आयुष्यात, करून का बघू नये. आणि सर मी प्रयोग कॉलेजच्या जीवनापासून करत आलो. आणि मी आत्ताही माझे फेल खूप गेलेत, हो ना. 100 फेल गेलेत माझे, बरं. पण एक 3-4 सक्सेस झाले. आणि मला असं वाटतं की निवळच हा ट्रॅक असू नये की मी एक तो ट्रॅक माझ चुकला. हो. म्हणजे मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हो. आणि डायरेक्ट मी सॉफ्टवेअरमध्ये उतरलो. अच्छा. मग ते काय झालं, त्याची गल्लत झाली हो. आणि ती सॉफ्टवेअर कंपनी डुबली. बरं. मला फटका बसला. बरं. मला एक कळतं की ट्रॅक तुम्ही किती वेळ बदलत, ती तुमची आतून पॅशन आणि आवड पाहिजे, तर तुम्हाला ते ट्रॅक मॅच करतात. म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टर आहे, लेखक होण्याच्या आधी मी लेखक म्हणत नाही स्वतःला, पण गेले 15-20 वर्ष 30 वर्ष मी वाचतोय. हो. त्यामुळे ते लिखाणात मला अडॉप्ट होणं सोपं केलं. बरं. स्वभावच बोलायचं आहे, हो. त्याच्यामुळं सहज भाषणात बोललो तर व्याख्यात झालो. हो. तर मी ट्रॅक चेंज नाही केले. मी फक्त एक केलं, मला जे आवडतं इनर, हो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशिप मला आवडत नाही, हो. ती माझी गरज आहे हो. की रोजगाराचं साधन. बरोबर. पण मला जे आवडतं म्हणजे वाचन, लिखाण, बोलणं, भाषण, लोकांशी मुलांशी बोलणं किंवा ट्रबल शूट असल्यासारखं, तर ती माझी इनर आवड आहे म्हणून बहुतेक त्याच्यात जास्त यश मिळालं. बरोबर आहे. आणि तर मी मुलांना सांगत असतो की तुमचे जे इनर तुम्हाला आवडते ना, हो. ते पाचची कविता आहे ना, ते बहुत बुरा होता है ख्वाबों का मर जाना. तर लिखाण, वाचन, बोलणं, मैत्री करणं ही आपली इनर पॅशन आहे. त्याच्यामुळं ह्या ट्रॅकचा आता एवढा परिणाम होत नाही. हा, पण एक होणार नाही कधीच की ट्रॅक कधी चेंज म्हणता येईल की मी कॉन्ट्रॅक्टरशिप करतो हो. आणि रोजगारासाठी मी किराणा दुकान टाकले, मग ते फेल होणार. हे एकमेकाला कनेक्टेड आहे. कनेक्टेड. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असं असं ते निघत गेलेलं आहे. बळी कुठून निघालं? बळी ठरून निघलास. अच्छा. बरं. रावण ठरून नव्हता. अच्छा. की रावण लिहिलं, हो. आणि रावण लिहित असताना माझ्या डोक्यात नव्हतं मी कधी भविष्यात बळी लिहिल. कारण की मला जेव्हा मी रावण लिहितो तेव्हा वाटत होतं सर शेवटच्या वेळेपर्यंत भीती होती हे पब्लिश होईल का नाही. अच्छा. कारण प्रकाशन संस्था त्यासाठी उघडली मी. तर 2-3 प्रकाशक नाही म्हणले होते की रावण कुठे चालत असते का, दुसरं काहीतरी लिहा. बरं. आणि रावण लिहिताना मी रावणाच्या आधी कोण असू शकतं याचा एक, आपण एखादी कादंबरी लिहितो तर आधीचा नंतरचा भूतकाळ इतिहास आपल्याला माहीत पाहिजे. तर रावण भूतकाळाबद्दल, त्याच्या भूतकाळाबद्दल काय विचार करत असेल, अच्छा. असा विचार एखादं वाक्य 2-3 वाक्य पुस्तकात आहे. तर मला असं वाटलं त्याच्या आधीचा कालखंड कोणता शोधू, तो मला बळीचा सापडला. बरं. मग मी रावणात 3-4 ठिकाणी जिथं गरज होती ते घेतलं तात्पुरतं. पण ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं, आंतरप्रेनर संपलं आणि घरी होतो बीडला, तर दिवसा आंतरप्रेनर लिहायचं, संध्याकाळी वाचायचो. तर परत एकदा ते वराह पुराण हातात आलं आणि वामन पुराण हातात आलं. घरात सगळे पुराण बीडला होते. मग सहज म्हणल्यावर हे एक रेफरन्स बघू असं उघड डोक्यात आलं आणि ते असं काढलं मी आणि वाचलं. तर मला ते बळीचे 4-5 रेफरन्स दिसले. मग 3 दिवस तेच वाचत होतो. अरे म्हणलं बळीवर कादंबरी होऊ शकते. मग कादंबरी होऊ शकते तर कोण आहे बळी. मग इडापिडा टळू दे, बळीचं राज्य होते. म्हणलं मग आज बळी कुठं आहे का, म्हणजे आता आज रावण कुठं आहे का असा विचार केला. तर म्हणलं आहे शिवतांडव स्तोत्रात आहे. बरं. दरवर्षी 8 जाळतो आपण. तर असा बळी आज कुठं आहे का. बरं. मग असं एक काही दिवस विचार केला. म्हणलं अरे हा खंडोबा तर बळीचा सरदार होता. बरं. आपल्या गावचा म्हसोबा तर बळीचा शेवटचा सरदार होता. अरे तो भैरव बळीचा सरदार होता. अरे अजून पण आपल्याकडे इडापिडा टळू दे, बळीचं राज्य होते का. आपल्या जुन्या लेडीज म्हणतात, आपल्या लोककथेत आहे, लोकगीतात आहे. रक्षाबंधनला राखी बांधली, भाऊबीजेला राखी बांधली की बहीण म्हणते इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. म्हणजे अरे बोलले नेमकं बळीचं राज्य काय आहे, महाबळी कोण आहे. मग दिवाळी सण बळीमुळे, रक्षाबंधन सण बळीमुळे, पोळा बळीमुळे, असं एक एक गोष्ट कळत गेल्यावर मग मी त्याला शोधायला सुरुवात केली. मग पुराणांचं तर आहेच, मग
त्याच्यात काही लोकांचे नावं घ्यावं लागतील. लक्ष्मीशास्त्री जोशी असतील, सिद्धेश्वर शास्त्री चित्रराव असतील, अशा काही बुद्धिमान लोकांची पुस्तकं शोधली, सापडली, मिळाली. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा लायब्ररी वगैरे फिरलो. वाईची लायब्ररी असेल, जुने रेफरन्स सापडले. आणि भारतीय तत्त्वज्ञानाची सुरुवात, भारतीय दर्शनशास्त्राची सुरुवात, भारतीय ज्योतिषशास्त्राची सुरुवात असेल, किंवा आपले भारतीय फेस्टिवल असतील, म्हणजे दिवाळी असेल, ओणम असेल, बिहू असेल, पोंगल असेल, ही मोठमोठाली सण या फेस्टिवल ज्या राजाच्या आगमनाच्या प्रित्यर्थ आजही आपण साजरे करतो आणि त्याचं राज्य यावे अशी अपेक्षा करतो. म्हणल्यावर याच्यावर एक कादंबरी आहे, पुस्तक आहे का शोधा, तर त्याच्यावर पुस्तक नाही. तमिळमध्ये नाही, तेलुगूमध्ये नाही, मल्याळममध्ये नाही, इंग्लिश नाही, हिंदी नाही. मग मला याच्यावर कादंबरी होऊ शकते का? आपण गेल्या 3-4 वर्षापासून एक कादंबरीसारखं लिहायला सुरुवात केली. बघू एप्रिलमध्ये पब्लिश करायची सुरुवात. हा जो सगळा प्रवास आहे सर, म्हणजे तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा मला एक गोष्ट आठवली. मगाशी आपण पुण्याचं उदाहरण घेतलं, बीडचं घेतलं, यवतमाळचं घेतलं. म्हणजे ज्या पुण्यामध्ये आपण आहोत त्या पुण्यातली एक सर्वसाधारण की तुम्ही पुस्तक लिहित आहात तर लिहित राहायचं, प्रकाशक बनायचं नाही बनायचं. तुम्ही कसे काय पुस्तकाकडून प्रकाशकाकडे गेलात? सर खरं तर प्रकाशन संस्था फक्त रावणासाठी काढली सर. अच्छा, एकाच पुस्तकासाठी. आणि मी असा विचार केला होता, 1000 कॉप्या काढायच्या, 400-500 मित्रांना वाटायच्या आणि जे मागेन त्याला द्यायची, आणि मी लिहिलंय म्हणायचं. सोपं गणित. कारण की 70% लेखक तेच करतात महाराष्ट्रात. पण परत एंटरप्रेन्योर असल्यामुळं मी म्हणलं आपण मार्केटिंग करू. बरं. मग मार्केटिंग करून त्याची विक्री वाढवली मी. ॲमेझॉन सगळ्याचा, सोशल मीडियाचा मी लय वापर करून घेतला. आणि मग ते पुस्तक बघून बरेचसे नवीन लेखक मला दिसले, मित्र झाले. मग मी तुझं करू पुस्तक. असं करत करत आज 100च्या वर आकडा गेला आपला. बरं. आणि विशेष म्हणजे आपले सगळे लेखक नवीन आहेत. अच्छा. म्हणजे त्यांचं पहिलं पुस्तक आहे, मॅक्स दुसरं आहे. बरं. तर आपण हे सगळ्या लेखकांना देतो, घेतलं सोबत. आता 100 केले, त्यातले 25-30 टायटल. आणि आतमध्ये नुसता लेखक दडलेला नव्हता ना, आतमध्ये उद्योजक दडलेला आहे. बरोबर आहे. म्हणून त्या लेखनाचा, त्या पुस्तकाचा व्यवसाय कसा करायचा हे शिकायला 2-3 वर्ष लागली. आता मजबूत जम बसला. आता मला पूर्ण इंडस्ट्री कळाली आणि मानवी मेंटॅलिटी कशी असते. म्हणजे एका ठिकाणी आमच्या मित्राला मी हसून एक म्हणलं, मला एक स्टोरी सांगायची तुला. तो म्हणला काय? म्हणलं असं एक सर्कल होणार आहे म्हणलं बहुतेक माझं. म्हणलं काय? म्हणलं की पहिले मी लेखक होतो, मग मी लेखक झालो. लेखक झाल्यावर मला कळालं की यार पुस्तक विकल्या जातात, त्याची 10-15% रॉयल्टी मिळते. प्रकाशकाला आपल्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. मग मी असा विचार करतो की मग एका पुस्तकाचे 10-15%, मी प्रकाशक झालो जर 10-20 पुस्तक आले तर सगळ्याचे 10-15%. मग मी प्रकाशक झालो. मग प्रकाशक झाल्यावर मला कळालं यार आपल्यापेक्षा जास्त तर प्रिंटर कमवतोय. पहिले लेखक म्हणून वाटलं प्रकाशक कमवतो. प्रकाशक झाल्यावर असं लक्षात आलं, अरे हे आपल्यापेक्षा जास्त प्रिंटर कमवतोय. आपण एक प्रकाशक 10%, प्रिंटिंग प्रेस टाकली तर 100 प्रकाशक येतील. मग मी प्रिंटिंग प्रेस टाकली. प्रिंटिंग प्रेस टाकल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे आपण तर काहीच कमवत नाही, आपल्यापेक्षा जास्त ते कागदावाला कमवतो. कागदाची एजन्सी घेतली तर सगळे प्रिंटिंग प्रेस संपर्कात येतील. अच्छा. मग मी कागदाची एजन्सी घेतली. बरं. कागदाची एजन्सी घेतल्यावर कोऱ्या कागदाला पाहिल्यावर माझ्या पहिला विचार आला डोक्यात, खरी किंमत कोऱ्या कागदाला आहे, आपण स्टार्टिंगला लिहून खराब केली. म्हणजे बहुतेक असं सर्कल कम्प्लीट व्हायचं, सर्कल कम्प्लीट की लास्टला किंमत कशाला तर कोऱ्या कागदा. बरोबर आहे. पण मला हा प्रश्न पडतो, उद्योजकाचं आणि लेखकाचं भांडण होत नाही का कधी कधी? तुमच्यातला उद्योजक आणि तुमच्यातलाच लेखक. हा, भांडण होतं ना सर. म्हणजे कसं होतं की आता आपण ठेकेदार आहे, उद्योजक म्हणायचे म्हणले हा एक शब्द झाला, कॉन्ट्रॅक्टर. अच्छा. आणि वडील मला माझे ठेकेदार म्हणायचे. बरं. त्यांची आठवण म्हणून मला तोच शब्द आवडतो. आणि भांडणं याच्यामुळे होते सर की आम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप आहे. कॉन्ट्रॅक्टरचं जे काम आहे, तुम्ही म्हणले हे 2 सोफे इथं लावा, माईक लावा, लाईट लावा, कलर लावा, टाईम फाउंडेशन आहे ना. हे चला कलर लावला पटपट, खुर्च्या आणल्या लावले, हे आले लावलं पटपट. पुस्तकात एखादा प्रसंग लिहायचं सुचतच नाही महिना. बरोबर. मग अशी एक चलबिचल होती की अरे ही 400च तर पानं लिहायचे का होत नाही. आणि मग त्याला प्रेशरमध्ये, आपल्या कॉन्ट्रॅक्टर स्टाईलमध्ये संपवायच्या चक्करमध्ये मग डिले होतं. मग ते एक भांडणं होते. आणि दुसरं एक भांडणं होते की ज्यावेळेस मी लेखक असतो त्यावेळेस मला दिसते टेंडर लई लागले. आणि ज्यावेळेस मी प्युअर कॉन्ट्रॅक्टर असतो
त्यावेळेस असं वाटतं की अरे काय फालतूगिरी लावली, लिहित बसला तू, वाचत बसला, कुणाचं भलं झालं तरी, बरं. आपलं हे धंदा बघा, पैसे मिळतात. हं. पुस्तकाच्या इंडस्ट्रीमध्ये पैसे नाही, म्हणजे प्रकाशक असो लेखक असो त्याचं मिळण्याचं प्रमाण कमी आणि कॉन्ट्रॅक्टरशिपचं प्रमाण पटीत आहे. तुम्ही जितकं काम करा तितके पैसे. तर भांडणं स्वतःशी फक्त कमर्शियल यांनी होते की यार आपलं जे चाललं होतं ते बरं होतं, आणि तात्कालिक असते. हां, आणि आपलं चाललं ते बरं होतं, बरं. कुठं आता हे व्याख्यानाला जायची वेळ आली, हं. कुठं कुठं भाषा चांगली वापरायची वेळ आली. हं, हं. तर ते एक भांडण होतं कारण की साहित्य लिखाण हे पर्क्युलेट करणारा एक लाँग विषय, लाँग टर्म विषय बरं. आणि विचारांचा विषय. हं. हा म्हणजे आता बघा ना, आपण इथं बसायचं हं. आणि फोन येणार, भाऊ ती केबल संपली, म्हणजे ते लेबर आले नाहीत. म्हणजे एका कार्यक्रमाला मी चाललोय मोटिवेशन, एक जण म्हणतो भाऊ ते आपले लेबर राहिलेत कसे करायचे, मी आलो टेन्शनमध्ये, मग ते सायलेंट डिप्रेशनच होतं. म्हणजे तो एक झगडा कंटिन्यू चालू राहतो. पण आता गेल्या 2-3 वर्षात त्याची आता ॲडॉप्शन होतं नंतर एक. बरोबर आहे. म्हणजे आपण नाही म्हणत, त्रासाचं सुद्धा ॲडॉप्शन होतं. हो, हो, तर ते ॲडॉप्शन झालं आहे आता, सिस्टीम लागली आहे. सिस्टीम लागली डोक्याच्या, ती सिस्टीम लागली आहे. सिस्टीम लागली. सर मला हे विचारायचं आहे, म्हणजे इतक्या सहज उद्योजक म्हणून वेगवेगळे, आता तुम्ही प्रिंटिंग प्रेस काढलीत, प्रकाशनाचा व्यवसाय केलात, लेखक झालात, कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आहातच ऑलरेडी, इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करून इथं एवढं यश मिळवण्यामध्ये ही जी ताकद आहे, ही ताकद कुठेतरी बीडमधून, गावातून आलेली असं वाटते. खरं सांगू का, ही ताकद म्हणजे फारच स्पष्ट बोलायचं झालं, हो. ही ताकद मला वडिलांच्या शिवायतून आली. अच्छा. अं, ही ताकद आपण जे म्हणजे मी ज्या वंजारवाडीतून आलो आहे, गावातून आलो आहे, तिथं जे माझ्या वडिलांनी त्यांच्या स्वतःविषयी स्वप्न पाहिलं होतं किंवा माझ्यापेक्षा माझे वडील फार वाचक होते, त्यांचं ते शिक्षक जरी असले तरी ते असे टिपिकल शिक्षक नव्हते. त्यांच्याकडे एक विजन होतं त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत, मग काही प्राप्त परिस्थितीत त्यांना ते करता नाही आलं. तर मला असं वाटतं की शिव्यांमधून, वाकडं बोलण्यामधून, काही वेळेस रागवून, काही वेळेस गोड बोलून, काही वेळेस समजून सांगून, बहुतेक त्यांनी ते माझ्यात पेरून ठेवलं आणि मला ते पेरलेलं दिसत नव्हतं. हम्म. पण ते गेल्यानंतर 1 वर्षांनी मला त्यांचे शब्द आठवायला लागले, रिकॉल व्हायला लागले आणि मला ते असं दिसलं की आपल्यात जे पेरले गेले किंवा काय वडिलांनी आपल्याला सांगितलं, बहुतेक ते जे व्हिजन त्यांनी बघितलं होतं, त्या व्हिजनच्याच मागे मी की कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला. बरोबर. तर ते तिथंच वडिलांनीच पेरलं. ते मला तर वाटतं की ते वडिलांनी ठरवून पेरलं आपलं आणि ते स्वप्न दिलं. म्हणजे शरद 1 नंबर हो ना. असं ते म्हणाले, हं. 1 नंबर. हं. म्हणले खड्डे खांदायचे काम मिळालं हं. तर खड्डे खांदण्यातला 1 नंबर व्हायचा. आपल्याला गावाकडं नांगर धरायची वेळ आली हं. तर नांगर धरण्यातला 1 नंबर पाहिजे. म्हणजे ते असं जे सांगायचे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर वडील सिम्पल सांगायचे की मागे सांगितलं मी तसं, शरद वाचत राहा काही नाही सापडत. म्हणजे असं फक्त कर नव्हते म्हणत ते. तर त्यांनी मला लाईन दिली की काय वाचलं पाहिजे, कुणाला वाचलं पाहिजे. म्हणजे फुले शाहू आंबेडकर त्यांनी मला चळवळ सांगितली नाही, पण ते मला सायलेंट सांगायचे की फुले शाहू आंबेडकर हं. खूप पुस्तक लिहिलं म्हणले, पण ते चांगलं राहायचे बरं का, हम्म. त्यांचे कपडे चांगले होते बरोबर. आणि गरीब नव्हते हं. आणि ते जन्मजात श्रीमंत पण नव्हते. हम्म. म्हणजे हे जे काही वाक्य, वडील शिवाजी महाराजांबद्दल एक वाक्य मला आठवतं, मी एका भाषणात पण वापरलं आता. वडील म्हणले शिवाजी महाराज जगातले एकमेव राजा आहेत हम्म. की जे लहानपणी युवराज नव्हते, बरोबर. तो युवराज नसलेला राजा आहे हो म्हणायचे. हो हो. म्हणजे स्वतः राजा होणं. हं. तर ह्या अशा बारीक बारीक गोष्टीच सांगायचे. मग पुस्तक वाच म्हणायचे, फुल्यांवर गप्पा मारल्या जातात म्हणले आधी वाच. हं. तर बहुतेक त्यांनी जे डायरेक्शन दिली त्याच्यातच ते सायलेंटली पर्क्युलेट होत गेले. ती खरी ताकद तिथून आली. खरी ताकद त्याच्यात. हे तुम्ही जेव्हा सांगत होतात ना, मला एक प्रसंग आठवला. अविनाश लोखंडे माझे मित्र आहेत, त्यांचे वडील वारले होते. त्यावेळेसची गोष्ट, मी त्यांना फोन केला, मी जाऊ शकत नव्हते, यवतमाळला आहेत, पुण्याला होतो मी. त्याने एक निघून गेलं ते वाक्य तोंडातून की वडील कधीच जात नाहीत. मी त्यांना नंतर मी त्याच्यावर माझी कविता पण लिहिली की वडील कधीच जात नाहीत, तर ते नेहमीच आपल्यासोबत असतात, त्यांनी दिलेल्या विचारातून, त्यांच्या संस्कारातून किंवा जे काही आपल्याला मिळालं आहे त्यांच्यापासूनचं. म्हणजे ही जी ताकद आत्ता दिसते आहे, मी ज्या ताकदीचा उल्लेख केला, म्हणजे लात मारीन तिथं पाणी काढीन, ही जी धमक तुम्ही दाखवलेली आहे, ती जी दिसते आहे आज आयुष्यामध्ये, ती खरी तिथून आलेली आहे. ते वडिलांच्या सोबतचे काही जण आहेत किंवा माझी आई आहे किंवा वडिलांना ज्यांनी खूप पाहिलं, ते माझं बोलणं किंवा मी कधी गेलो तर ते म्हणतात की तुझ्या वडिलांची प्रतिमा दिसते तुझ्यात.
म्हणजे बहुतेक ते 100% पर्क्युलेशन. त्याच्यापेक्षा मोठं वेगळं काय पाहिजे? काय पाहिजे? पुन्हा काही पाहिजे नाही. आता जरा वेगळा मुद्दा आहे, पण हे जे पहिलं प्रवासी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे आणि तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात. अध्यक्ष केला होता. तर तो ते कसं काय आले, ती कन्सेप्ट काय आहे मुळात, त्याच्यापासून खूप लोकांना माहिती नाही त्याची. मग काय झालं की मराठी साहित्य संमेलन हा प्रांतच मुळात आपला नाही. बरोबर. म्हणजे आपण मराठी साहित्य परिषद, हं, मराठी साहित्य संमेलन, हं, मराठी साहित्य महामंडळ किंवा मराठी भाषा दिन, हं. हे 3-4 प्रकार आपल्या आत्ता लक्षात यायला लागले की आहे समजायला म्हणून. लागली. हो. आणि पुस्तकं चांगले चालले, त्यामुळं वाचकांपर्यंत पोहोचलो, नाव पोहोचलं. हो. आणि ह्या वर्षी संमेलन, गेले 3 संमेलनं जवळपास सर अच्छा. एक प्रकाशक म्हणून फटका बसला. बरं. आणि साहित्य संमेलनाला रिस्पॉन्स नाही मिळाला 2-3ला. म्हणजे नावं नाही घेत, पण ते ग्रामीण भागात झाले, बऱ्याच जाण्याच्या अडचणी झाल्या. आणि ह्यावेळेस संमेलन दिल्लीला घेते हो. साहित्य महामंडळ. ज्यावेळेस मला हे कळालं 6 महिन्यापूर्वी, त्यावेळेस मी म्हणलं यार कशाला घेताय दिल्लीत, हं. असा ह्या गटातला मी होतो, बरोबर आहे. हो, टीका करणाऱ्या हो, गटात. हो, हो, हो. पण गेल्या जसं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, हो. आणि अभिजात दर्जा मिळण्यामागं काही लोकांचे प्रयत्न किंवा ते मला दिसले, भेटले. हो. आणि मला हे दिसायला लागले की ज्यावेळेस तुम्ही भाषेला ग्लोबल म्हणतायत किंवा भाषेला अभिजात दर्जा द्यायचं म्हणतायत, किंवा मराठी जगातली 7-8 नंबरची भाषा बोलली जाणारी म्हणतो आपण, तर त्यावेळेस तिचा सोहळा जर एका राजधानीच्या ठिकाणी होतोय, तर हा व्हायला पाहिजे का नाही पासून मी व्हायला पाहिजे कडे आलो बरं. गेल्या काही दिवसात. बरं. आणि मग मला त्या संमेलनाच्या बातम्या वगैरे सोशल मीडियावर दिसायला लागलं की तयारी जोरात आहे. शरद पवार स्वागताध्यक्ष झालेत, हो. नरेंद्र मोदी उद्घाटनाला येणार आहेत, JNUमध्ये अध्यासन केंद्राला मराठीला जागा मिळाली आहे. हो, हो. मग ह्या अशा काही सकारात्मक, म्हणजे एखाद्या संमेलनापासून काहीतरी आउटपुट निघते असं दिसायला लागले पहिल्यांदा. हो. म्हणजे संमेलन होतात, संमेलनाध्यक्षांची भाषणं होतात, त्यांची पुस्तकं होतात, विकल्या जातात, प्रकाशक येतात, जेवण करतात, हो 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 करतात, निघून जातात. पण फर्स्ट टाइम मला असं दिसलं की यार हे 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं काहीतरी आउटपुट बाहेर येत आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी सरद संस्था जोरात काम करते. मराठी साहित्य महामंडळाचे सगळे पदाधिकारी जोरात काम करत आहेत, सगळे साहित्यप्रेमी, इवन ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असे दिल्लीतले काही शासकीय अधिकारी असतील, IAS IPS, ते सुद्धा याच्यात फार इन्थुजियास्टिक आहेत. आणि मराठी भाषेचा कार्यक्रम दिल्लीत होतोय म्हणून दिल्ली उत्साहात आहे आता. हो. तर आणि एक गोष्ट आहे ना की मराठ्यांनी एक दिवशी दिल्लीत तळ ठोकला होता, हो. तर आपण परत एकदा दिल्लीत तळ ठोकतोय का काय मराठी अध्यासन केंद्राच्या, मला हे जाणीव झाली. आणि मग संमेलनाचे लोक ठरले होते आणि खूप लोकांना इन्व्हॉल्व करण्यासाठी सरद संस्थेने प्रयत्न केले, मराठी साहित्य महामंडळाने प्रयत्न केले. मग त्याच्यात त्यांनी बरेचसे कार्यक्रम त्याला लागून केले आणि प्रत्येक गोष्टीत एक इनोव्हेटिव्ह काहीतरी त्यांचं चाललं होतं. बरोबर. मग असं चाललं की पहिल्यांदा जगात हो. साहित्यिक ट्रेननी 1200 साहित्यिक ट्रेननी जाणार आहेत साहित्य संमेलनाला. हो. पण ट्रेनचा प्रवास हा 2 दिवसाचा जायचा आहे, यायचा 2 दिवसाचा. मग ह्याच्यात साहित्यिकांनी काय करायचं, मग असं कुणाची तरी, आता मला ती डोकं माहीत नाही कोणतं आहे ज्याच्या सुपीक डोक्यात ही आयडिया आली, तर त्यांनी असं म्हणले की यार असं एखादं संमेलन होऊ शकतं का. मग ह्याच्यावर त्यांची विचार मिनिमम झाला, त्यांच्या बैठका झाल्या आणि म्हणले हो यात्री संमेलन होऊ शकतं, हा एक आगळा वेगळा गिनीज बुक रेकॉर्ड वगैरे रेकॉर्ड होईल असा एक प्रयोग होऊ शकतो. मग असं करून त्यांचं ठरलं की साहित्य यात्री संमेलन करायचं. बरं. आणि मग मला एक दिवशी फोन आला की सर मराठी साहित्य महामंडळ हो. आणि सरद संस्थेचं जे दिल्ली संमेलन होतं तर संमेलनाला आधी एक संमेलन हो. असं घ्यायचं चाललंय. मी म्हटलं संमेलनात संमेलन असं कसं होईल, तर ते म्हणलं नाही, संमेलनाच्या पूर्व तयारीचं एक संमेलन. अच्छा. तर त्याचं तुम्ही संमेलनाध्यक्ष आहोत. मग म्हणलं पहिले मनात विचार येतो ना, मग मी इतरांबाबतीत जेवढा स्पष्ट आहे तेवढा स्वतःच्या बाबतीत स्पष्ट असतो. माझ्या मनात विचारायला आपली अवकात आहे का. परत एक विचार आला की नाही हे जरा जास्तच व्हायले. मग मी त्याला म्हणलं विचार करून सांगतो. अरे म्हणलं विचार काय करताय, एवढा मोठा चान्स मिळाला. म्हणलं म्हणजे तुम्हीच पाहिजेत म्हणे, तुमचे सध्या पुस्तक पॉप्युलर आहेत, लोकांपर्यंत जाईल आणि सगळ्या तरुणांची इच्छा आहे, कारण की ट्रेनमध्ये मॅक्झिमम तरुण आणि उमदे लेखक आहेत. तर आम्ही सगळ्यांशी कनेक्ट झालो, सगळ्यांना विचारलं तर तुम्ही ह्या. आणि मग मी पण विचार केला की रेल्वेतलं संमेलन एक नवीन प्रयोग आहे. बरं ट्रेनचं नाव महाजी शिंदे, दिल्लीत तळ ठोकलेला माणूस आहे आणि पुणे दिल्ली कनेक्शन आहेच, म्हणजे एक काळ पुण्यावरून दिल्लीचा कारभार व्हायचा. बरोबर आहे. तर असं काय काय डोक्यात येऊ लागलं. म्हणलं मोदी उद्घाटनाला येणार, तर एवढा मोठा सन्मान होतोय आणि त्यात जर आपल्यासारख्या नुकताच
5 वर्षाचा जन्म असलेल्या साहित्यिकाला जर संधी देतात हो तर महामंडळाचं सुद्धा उदारमत आहे, परिषदेचं उदारमत आहे आणि सरद संस्था तर मोठ्या हार्टची म्हणून सगळ्याला माहितीच. बरोबर तर मी त्याला स्वीकारलं. मग त्याच्यात काय केलं पाहिजे, मग त्यात कवी संमेलन होतील, परिसंवाद होतील, भजन होतील किंवा तिथल्या संमेलनात प्रत्येकजणच निमंत्रित नाही आहे बरोबर किंवा प्रत्येकाला कला दाखवायची आहे, हो तो चान्स नाही आहे. तर रेल्वेत ते सगळं होईल. रेल्वे म्हणजे फक्त आता डब्यात बसून जाणार नाही आहेत. हो मग त्यात हायटेक साऊंड सिस्टीम आहे, हो सगळ्यातली लेटेस्ट, बरोबर सगळ्यात लेटेस्ट वायफाय, जेवणाची एकदम हाय क्वालिटी सुविधा आहे, आतमध्ये माईक्स आहेत, सगळे माईक कनेक्टेड, ढोल आहे, डफली आहे, सगळं जे वाजवायचं ते वाजवायचं. बरं तर मला असं वाटतं ते साहित्य यात्री संमेलन साहित्य यात्री साहित्याचं उत्सव संमेलन बरोबर असं काहीतरी ते होईल असं वाटतं. येस 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 त्याच्या पूर्ण तयारीत आहोत आता. मला पहिल्यांदा ही आयडिया संजय कांबळे सरांनी दिली, दिली. हां. माझ्या माहितीनुसार हे पहिलं साहित्य संमेलन आहे ज्याच्यामध्ये डिजिटल कंटेंट क्रिएटरला पण त्यात सामावून घेतलंय त्यांनी. 100 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत हो ट्रेनमध्ये. हो 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 आणि विशेष म्हणजे ही कल्पना जशी कळाली तर आपले भाषा आणि उद्योग मंत्री माननीय उदय सामंत ते एका मिनिटात म्हणले स्वागत अध्यक्ष मी. अच्छा आणि ते स्वतः ट्रेनने येणार आहेत. म्हणजे हा एक वेगळा विषय आहे. हो 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 त्यांनीच मला सांगितलं आणि माझ्या माहितीनुसार ती कन्सेप्ट त्यांनी मांडली पहिल्यांदा. त्यांनी बहुतेक कांबळे सरांची आश्वासन कांबळे सरांची आहे ती. असं असेल. आणि मलाही त्यांनीच निमंत्रित केलं. लगेच सांगितलं शुभम आणि मी पण आहे त्याच्यामध्ये. नाही आपण आहे ना सोबत आता. ट्रेनमध्ये आहोत. सोबत आहे. साहित्याचा उत्सव करू. यस 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 सर एक म्हणजे आता खरं तर वेळेची मर्यादा आहे आपल्याला. तुम्ही खूप व्यस्त याच्यातून सगळ्या शेड्यूलमधून वेळ काढलाय. पण एक शेवटचा प्रश्न जो मनामध्ये कंटिन्युअसली सलत राहतो म्हणजे आणि मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती त्याच्यासाठी भेटणार नाही विचारायला. आपल्या म्हणजे पैसा मिळवण्याची आपली गरज, आपल्या दैनंदिन कामासाठी आपल्याला पैसा लागतो, तो ती आपली गरज आहे. आणि जी आपल्यामध्ये आवड आहे, छंद म्हणूया आपण त्याला किंवा तुम्ही त्याला गरजच म्हटलंय पण ती आतमधली गरज आहे समजा आपली. ह्या दोन्हींमध्ये निवड करत असताना माणसाने काय, एखाद्या व्यक्ती समजा एखादा युवक आहे, आपण तुम्ही अनेक युवकांच्या स्फूर्तीस्थान आहात, तर ह्या दोन्हीमध्ये जर संघर्ष झाला तर एखाद्याने कशाची निवड केली पाहिजे? याच्यात सर पैसे का छंद, सगळ्यात म्हणजे हा प्रश्न मलाही पडला होता. हो आणि मी ओशोला मानतो, ओशोला ऐकतो. मला ओशोचं एक वाक्य फार आवडलं होतं. ओशो म्हणतो जर छंद म्हणजे काय, सगळ्यात पहिले छंद किंवा आवड म्हणजे काय की ती तुमच्या इनर व्हॉइसला टच करून समाधान देते. बरोबर. मग कुणाची रीडिंग असेल, कुणाची गाणी असेल, कुणाचं फिरणं असेल, म्हणजे ज्याला आपली आतली आवड म्हणून ज्याच्यात आपल्याला छान वाटतं. बरोबर. कुणाला शेतात जाऊन काम करावं वाटतं, जे असेल जे काय असेल ते. पण त्यावेळेस मर्यादा येतात की तुम्ही ह्या सामाजिक भूमिकेत जगला पाहिजे, त्यासाठी कमर्शियल पाहिजे. बरोबर. बुद्ध असं म्हणतो, बुद्धांचं तत्त्वज्ञान ओशो सांगतं. बरं. बुद्ध असं म्हणतात की तुम्ही अल्टिमेट त्या परमात्म्यापर्यंत जाऊच शकत नाहीत हो जर तुम्ही तुमच्या डोक्यात काहीतरी आहे. हो आता हे काहीतरी आहे हे आजच्या कालखंडात सगळं पैशावर आहे. बरोबर. म्हणजे ज्याला आपण गरजा म्हणू किंवा काय म्हणू, तुमच्या त्या गरजा, ते भौतिक सुख उपभोगण्याच्या तुम्ही पुढे गेलात तरच तुम्ही त्या छंदाला, त्या आनंदाला न्याय देऊ शकतात. बरोबर. आजच्या कंडिशनमध्ये ज्याला हा प्रश्न पडतोय, तर मी त्याला हा प्रश्न पडतो याचा अर्थ असा आहे की तू पैशाला निवड बरोबर. सगळ्यात पहिले. बरोबर. का? कारण की तुला तो प्रश्न वाटला आहे, म्हणजे तू सॅटिस्फाईड नाही. बरोबर. आज ह्या कॉम्पिटिशनच्या जगात सगळ्यात पहिले महत्त्व जर कशाला आहे, आपलं छंद आहे का, तर मी पाच सांगितलं, बहुत बुरा होता है खाबा का मरजान. सगळ्यात महत्त्व पैशाला आहे आणि आपण ते नाकारू नाही शकत. म्हणजे त्याला हव्यास नाही म्हणू शकत आपण, पण नाकारू का नाही शकत, कारण त्याच्यातून तुमच्या डेली नीड्स आहेत, बरोबर. तुमच्या लायबिलिटीज आहेत. तर सगळ्यात पहिले आपण आपल्या पैशाला, पैसे कमवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्या पुढची स्टेप अशी आहे की आपण पैसे खूप कमवतोय तर त्याचं युटिलायझेशन कुठं करणार आहेत. म्हणजे मी याच्यात कुणाचं उदाहरण, मी महापुरुषांना मानतो, मी याच्यात कशाचं उदाहरण, महात्मा फुलेंचं घेतो. बरं. की महात्मा फुले हे फार मोठे कॉन्ट्रॅक्टर, हो त्यांनी खूप पैसे कमवले. सावित्रीबाई फुलेंना ते महालात ठेवू शकले असते, इतके पैसे होते. बरोबर. किंवा त्यांचे इंग्रजांसोबत बोलणं पण, त्यांना इंग्लिश पण येत होती, बरोबर. ते फॉरेनला फिरायला जाऊ शकत होते. हो त्यांनी खूप पैसे कमवले आणि त्यांनी ते खर्च कुठं केले, तर स्त्री शिक्षणात केले, विधवा पुनर्विवाह. म्हणून त्याच्यामुळे आज खूप साऱ्या लेडीज दिसतात, म्हणजे त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे पैसे कमवतो त्याच्या आपल्याला मर्यादा कळायला पाहिजेत की किती रुपये आपल्याला बसवतात. बरोबर. आणि आपण आपलं लाईफ सिक्युरिटी ठेवू शकतो का. कारण की तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही छंद सोडा सर, तुम्हाला फक्त इतकं स्पष्ट आहे की कुणाचं प्रेमसुद्धा नाही मिळणार.
कारण की ते बरेच जण आता सोशल मीडियावर येतात आणि ते खरंच आहे ना. येस येस. कुठल्याच मुलीच्या स्वप्नात लेबर येत नाही, राजकुमार येतो. तर तसंच येते की फायनान्शियली तुम्ही मजबूत पाहिजेत आणि ते मजबूत झाल्यानंतरची स्टेप हो छंदाकडे. मग आता हे तुम्हाला पैसे कमवून स्टेबल व्हायचे, हे तुम्हाला 50 वर्ष खेळायचे, 60 वर्ष खेळायचे, बरोबर. का 40 वर्षात स्टॅबिलिटी आणायची. तुमचं तुम्ही ओळखलं पाहिजे ते. तो आपला पण ओळखलं पाहिजे. आणि ओशो सांगतो ते एक वाक्य आहे त्याच्यात की प्रत्येक जणांनी बुद्धा प्लस झोरबाला स्वीकारा. हो म्हणजे बुद्धा प्लस झोरबा याचा अर्थ असा आहे की बुद्धाला ज्ञानाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. हो म्हणजे तुम्ही नॉलेज घ्या, ज्ञान घ्या, आपण ज्याला पीस म्हणू, हो पीस म्हणू, शांती म्हणू ती. आणि झोरबा म्हणजे हा श्रीमंतीचं प्रतीक आहे हम्म. की तुम्ही जगातले जेवढे भौतिक सुख आहेत, म्हणजे लेटेस्ट आयफोन आहे, हो मग आपण नाही वापरायचा का? तो वापरायचा ना. वापरायचं. बरोबर. मला ते नको का? जगातली ती एक निर्मिती आहे, निसर्गाची निर्मिती, ती उच्च कोटीचं संसाधन आपण का नाही वापरायचं? 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं का? तर राहू. पण तुमच्याकडे फक्तच पैसे आहेत हो आणि नॉलेज काय नाही, हो त्याही माणसाला काहीच किंमत नाही. बरोबर आहे. आणि तुमच्याकडे नुसतंच नॉलेज आहे आणि पैसे काय नाहीत, त्यालाही काही किंमत नाही. मग तुम्हाला तो बॅलन्स करायचा आहे बुद्धा प्लस झोरबाचा, बरोबर आहे. की नॉलेज प्लस पैसा दोन्ही ग्रोथ झालं पाहिजे. हो. आणि मला असं वाटतं की छंद जोपासतो आपण, की आपली आवड जोपतो, तर पैसे कमवणं त्याला कुठं डॅमेज करत नाही, जर तुम्हाला मेंटेन करता आला तर. बरोबर आहे. आणि पैसे कमवण्याच्या नादात इतकं गुंग होऊन तुम्ही छंदाला वेळ देऊ शकत नाही, असं येऊ शकत नाही. बरोबर आहे. तर दोन्ही गोष्टी मॅच होतात. आणि मी तर म्हणतो ना, एकदा आयुष्य मिळालं करायचं तर दोन्ही. नुसतं पैसेच काय, नुसतं नॉलेजच काय. खरंच मी या प्रश्नावर थांबणार होतो, हां. पण तुमच्या उत्तरानं पुन्हा एक प्रश्न तयार केलाय. का? तुम्ही जे म्हणताय हे दोन्ही पाहिजे. हां. इतिहासामध्ये किंवा आत्ताच्या वर्तमान काळामध्ये तुमच्या समोर दिसणारे पण ह्या दोन्हींचा संगम केलेले लोक कोण आहेत? माझ्या जर तुम्ही पहिले घेताल तर शाहरुख खान आहे, अच्छा दुसरा घेताल तर रहमान आहे, बरं तिसरा घेताल तर आता वारलेले रतन टाटा आहेत, बरं चौथा घेताल तर इलॉन मस्क आहे, वा चौथा घेताल, 6वा घेताल तर बिल गेट्स आहे, बरं तुम्ही वॉरन बफे घ्या. त्याच माणसाला सक्सेस मिळते सर जे दोन्ही मॅच करतो. तुम्ही कुठलाही माणूस घ्या, नारायण मूर्ती घ्या, हो तुम्ही कुणी घ्या, ही सगळी लोक, मी तर इथं तुम्ही फर्स्ट जनरेशनची सांगितलं मी काय, बरोबर की ज्यांनी स्वतः एम्पायर उभा केलं. हो सर ह्या लोकांना वाचनाचा छंद आहे, ते धुमाकूळ पाव. म्हणजे शाहरुख खानचा आता बड्डेला मी गेल्या वर्षी पाहिलं, बरं मी असं विचार, पठाण पिक्चर आला, जवान, हो दोन्ही पिक्चर 1000 करोड टच झाले. त्याला काहीतरी 30-40% होते, मी त्याला 400 कोटी मिळाले असते. एवढे पैसे या वर्षात मिळले तर ते म्हणला मी दर शनिवारी बाथरूममध्ये 4 पुस्तक घेऊन जातो. आणि कारण माझी बायको मला वाचू देत नाही जास्त, तर मी बाथरूममध्ये पुस्तक वाचतो आणि माझी हॉबी वाचन आहे. मग मी विचार केला की 700-800 कोटी रुपये वर्षाला कमवणारा माणूस सुद्धा त्याची हॉबी सोडत नाही, एवढा बिझी असून. मी इलॉन मस्कला पाहिलं, वीकली 2 पुस्तक वाचतो, मी फिरतो सॅटर्डेला संडेला, तो पण बिझनेस एम्पायर उभा केला त्याने. पॉलिटिशियनमध्ये म्हणतात तर शरद पवारसारखं तर वाचन कोणी करत नाही, त्यांच्या एवढं बिझी कोण नव्हतं. बरोबर म्हणजे प्रत्येकजण दोन्ही गोष्टी मॅच करतो तर सक्सेस होतो. आणि असे मी एका उदाहरण नाही सांगत सर, अशी शेकडो शेकडो आहेत. शेकडो आहेत. म्हणजे तुम्ही बघायला जाताल तर तुम्ही खरं कोण आहे, शेकडो आहेत. बरोबर आणि मी खूप मोठ्या मोठ्या लोकांना भेटलो, म्हणजे मी राहुल बजाजला भेटलो, मी जगातल्या टॉप लोकांना भेटलो, प्रिन्स चार्ल्सला भेटलो. सर मी त्या सगळ्या लोकांची नंतर पुस्तकं वाचली, त्यांच्यासोबत संवादात मला अंदाज घेतला. तर ही सगळी लोकं तशी. हो ना आणि मला असं वाटतं की हिस्ट्रीत त्याचंच नाव जातं की जो ह्या दोन गोष्टी मॅच करतो. ग्रेट. कसं असतं माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला जे करायचं आहे ना ते करायचं. मग मध्ये कुणी आलं तरी आपल्याला ते करून बघायचं. बरं आणि मी ह्या प्रकारातला आहे की करून बघून पश्चाताप करेल मी, न करता पश्चाताप नाही करायचा आपला. हां की एखादी गोष्ट आपण न करताच म्हणायचं केली असती, जमली असती, गिल्टमध्ये मारायचं नाही ना, करून बघायचं. येस परफेक्ट. प्रश्न काय तुम्ही पण लक्षात ठेवा, कसं मारायचं नाही, गिल्टमध्ये मारायचं. गिल्टमध्ये नाही. बरोबर आहे ना. मला आठवते सगळ्यात पहिली माझी स्टेज होती मोठी, ती म्हणजे UPSC साठी पहिली नोकरी सोडण्याची. त्यावेळेस हेच वाक्य होतं माझं, आजही माझ्या रोजनीशीत लिहिलेलं आहे ते डायरी, तसंच आहे की म्हणजे पश्चाताप राहणार नाही की नाही केलं बा. सर MPSC मी अभ्यास केला हो ना 3 महिने, मी ते सगळं नाटकच होतं वडिलांना फसवण्यासाठी. तर मी औरंगाबादला कोर्स लावलाय, बरं क्लासेस लावले, चांगले आहेत ते आता क्लासेस.
आणि मी घेतले पैसे, वडिलाकडून पुस्तक आणले, घरी गेलो. वडील कसे खुश होतात. MPSCचा अभ्यास करायचं म्हणलं, प्रत्येक महाराष्ट्रातला पालक खुश होता. वडील आले म्हणले, आता तुझं तर हॉस्टेल नाही, इंजिनिअरिंगला होतो, मग तुला मस्त रूम करून देतो. एक रूम करून दिली. वडील स्वतः फ्रेश आले, गादी घेऊन दिली मला, एक कपडे नवीन, पुस्तकं, कपाट, खुर्ची, टेबल, अभ्यासाला. कारण आवाज तसा आणला होता ना MPSC करता. पण महिनाभर गेलो असं, मला लक्षात आलं हे आपल्याकडून पाठच होत नाही. तरी मी क्लासला गेलो. अच्छा. परत लक्षात आले आपल्याकडून पाठ होत नाही, फक्त गणितच जमतंय म्हणलं आपल्याला. आणि 1 महिन्याने मग असंच फिरलो डायरेक्ट घरी गेलो. म्हणलं आपल्याकडून होत नाही. मला वडील काय म्हणले असेल, लय खुश आहे म्हणले. म्हणलं का, तुला तुझी पहिल्यांदा अवकात कळाली. म्हणजे ते वडिलांनी इतकंच. आणि म्हणले चला आता ते रूप सोड म्हणले, पुस्तक टाक म्हणले इकडून, आता काय करतो म्हणलं, पुण्याला जातो, तर जॉब बी बघतो, जा म्हणले. म्हणजे त्याच्याने मला वडील नाराज नाही झाले. म्हणजे मला इतकं हसू आलं, वडील हसले मला पाहून. मला खुश आहे म्हणले, पहिल्यांदा तुला अवकात कळाली आणि लवकर कळाली. लवकर कळाली का म्हणले, मला वाटलं ह्याच्यात 2-3 वर्ष घालतोच आता. म्हणजे तुम्ही हे सांगत असताना म्हणजे मला वडिलांचा तो चेहरा आठवून राहिला. नाही खूप, म्हणजे आता मी खूप वडिलांना भेटतो. म्हणजे आता आमचे ज्ञानज्योतीचे मध्ये अगदी 8वी 9वी 10वी पासून MPSC UPSC पर्यंत पोरं असतात ना, त्या निमित्तानं पालक येतातच. पण असे वडील म्हणजे मी सांगतो तुम्हाला, लाखातच एखादे मिळतील तुम्हाला. नाही ते नशीबच म्हणायचं. हा, नशीबच म्हणायचं ते. नशीब. बीडला पण आता खूप पालक वगैरे भेटतात ना, ते एका भाषणात मी हसून बोललो तशी, हेचा प्रकार असं सांगितलं. त्यावेळेस ते 1-2 पालक बीडला गेले, आमचे जाधव सर म्हणत, म्हणले शरद तुझं ते ऐकलं मी, मला असं वाटलं ते मीच आहे. म्हणलं आम्ही एवढे चॅप्टर असतात की घरी जाऊन सांगतो, लाल दिवा लगे बाप असं वाटतं, हो यार लाल दिवा आला तर लगे त्याला सगळी भावकी दिसते की यांच्यात मी भारी होईल. ते होते करा अभ्यास, नापास होते पोरं. तर मराठवाड्यात किंवा विदर्भात खूप मुलं ते वडिलांना ह्या पात्रता नसताना, आणि म्हणून मी जे अवकाश शब्द वापरतो ना, बरोबर, ते त्यासाठीच वापरतो की त्यांना लक्षात यावं आपण आपली पात्रता ओळखा. म्हणजे त्याला कळतच नाही ना पात्रता म्हणजे काय. डायरेक्ट अवकात म्हणले त्या लक्षात राहा अवकात ते थेट भिडणार, थेट भिडणार. आणि ते ज्यांच्याकडून आलं त्यांना जास्त वेगळं महत्व आहे ते. सर खूप खूप धन्यवाद. अरे सर खूप खूप धन्यवाद. चांगलं वाटलं मला बोलवलं. मला खरं तर मी हे पॉडकास्ट आहे, पण मला आज तुम्हाला पाहून छान वाटलं. नाही, गोड माणूस.